श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 9 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे सगुण स्वरूपा रुक्मिणीवरा, हे चंद्रभाग तटविहारा, श्री संत वरदा शारंगधरा, पतित पावना दयानिधे, लहाना वाचून मोठ्यांचा, मोठेपणा न टिकेसाचा, पतितावीन परमेश्वराचा, बोलबाला होणे ना नसे. आम्ही आहोत पतित म्हणून तुला म्हणतात. पावन करता रुक्मिणीकांत, हे आता विसरू नको. परीस लोहाला सोने करी, म्हणून त्याचे महत्व भूमीवरी. अहोळ पोटी घे गोदावरी, म्हणून म्हणती तीर्थदय तिला. याचा विचार करावा चित्ती आपल्या माधवा, दासगणूला हात द्यावा, बुडून द्यावे कोठेही. असो गोविंदबुवा टाकळी कर, एक हरिदास होता थोर. तो कराया कीर्तन गजर, शेगावाशी पातला. तेथे शिवाचे मंदिर, पुरातन होते साचार. ज्याचा केला जीर्णोद्धार, मोठे नामक सावकारे. अलीकडच्या श्रीमंताला मंदिरांचा कंटाळा, मोटारी क्लब बायसिकला याची प्रेम बहु असे. तैसान मोठे सावकार, श्रीमंत असून भाविक फार. त्यानेच हा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा. म्हणून मोठ्यांचे मंदिर वंदू लागले नारी नर. आता पुढचा प्रकार काय झाला तो ऐका. त्या मोठ्यांच्या मंदिरी उतरले टाकळीकर. कथेकरी त्यांचा घोडा समोरी बांधला होता मंदिराच्या. घोडा अति द्वाड होता, कोणासही मारीला था. समोरून कोणी येता त्यास जावे कुत्र्यासम. तोडी चराटे वरच्यावरी, स्थिर न राहावे क्षणभरी. कधी कधी कांतारी त्याने जावे पळून. किंकाळे रात्रंदिवस, वाईट घोड्या भोवस. आल्या होत्या मुक्कामास श्रोते तया घोड्याच्या. लोखंडाच्या साखळ्या होत्या त्याशी बांधण्या केल्या. त्या या समयी राहिल्या टाकळी माझी विसरून. चराटाने कसा तरी घोडा मंदिरासमोरी बांधून या कथेकरी निजले जाऊन शय्येला. रात्र झाली 2 प्रहर, तमे आक्रमिले अंबर. दिवाबितांचे धुत्कार होऊ लागले वृक्षांवरी. टिटव्या टिटी शब्द करीती, वाघुळे भक्ष्या धुंडीती. पिंगळे बसून वृक्षावरी किलबिल करू लागले. सामसूम जिकडे तिकडे बंद झाली कवाडे. कोठेही ना दृष्टी पडे एकही माणूस रस्त्यानी. ऐशा रात्र समयास श्री गजानन पुण्यपुरुष घोडा बांधल्या ठायास येथे झाली सहजगती. जे जे कोणी द्वाड असती त्यांना सुधारण्याप्रती साधू पुरुष अवतार घेती. ईशाज्ञेने भूमीवर औषधाचे प्रयोजन, रोगा निवारण्याकारण. तेवी द्वाडांचे द्वाडपण साधू संत निवारिती. असो गजानन घोड्यापाशी आले रात्र समयाशी. जाऊनी निजले अतिहर्षी चहू पायात घोड्याच्या. मुखे भजन चालले होते, गणगण गणात बोते. या सांकेतिक भजनाते जाणण्या कोण समर्थ हो. त्या सूत्ररूप भजनाचा अर्थ ऐसा वाटतो साचा. गणी या शब्दाचा अर्थ मोजी हाच असे. जीवात्मा म्हणजे गण, तो ब्रह्माहून नाही भिन्न. हे सुचवावया कारण गणात हा शब्द असे. बोते हा शब्द देखा, अपभ्रंश वाटे निका. बाते हा शब्द ऐका, तेथे असावा निसंशय. बाया शब्दे करून घेतले पाहिजे मन. ते हे आहे सर्वनाम शब्दाऐवजी आलेले. म्हणजे मना समजे नित्य, जीव हा ब्रह्मास सत्य. मानू नको तयाप्रत, निराळा त्यास तोची असे. गिणगिण गिनात बोते, कोणी गणिगण गणात बोते. ऐशी आहेत 2 मते या भजनाविषयी शेगावी. त्याशी न आपले प्रयोजन, आपणा कधीशी कारण. महाराज निजले येऊन चोपायात घोड्याच्या. वरील भजन मुखाने चालले होते आनंदाने. वाटे या भजनरूप साखळीने घोडा बांधुनी टाकीला. गोविंदबुवांच्या अंतरी धास्ती होती जबर खरी. म्हणून तो वरच्यावरी उठून पाहे वारूला. तो ठाण्यावरी घोडा शांत, असे पडता दृष्टीप्रत गोविंदबुवांच्या चित्तात अति नवल वाटले. तो आपल्या मनी म्हणे, हे ऐसे झाले कशाने, का काही आजाराने व्याप्त झाला घोडा हा, म्हणून राहिला शांत. हे न काही कळो येत, हा ऐसा आजपर्यंत नाही कधीच स्थिरावला. हे काय आहे ते पाहाया गेले, तो एक माणूस दिसले चोहोपायात निजलेले. त्या द्वाड घोड्याच्या अति निकट येऊनी पाहू लागले निरखुनी. तो दिसले कैवल्यदानी तेथे गोविंदबुवाला. ते म्हणाले मनात, घोडा का झाला शांत. हे कळले कारणासहित मज लागी येधवा.
समर्थांच्या सहवासे घोडा शांत झाला असे. जेथे कस्तुरी तेथे नसे दुर्गंधाला थारा कदा. समर्थांच्या पायावरी गोविंदबुवाने अत्यादरी शिर ठेविले निर्धारी. अष्टभाव दाटले मुखे करू लागले स्तवन. आपण खरेच गजानन विघ्नांचे करीतसा कंदन. याचा प्रत्यय आज आला माझा घोडा द्वाडती. सर्वही जाला भीती तेथे चालात गुरुमूर्ती. हरण्यात त्याचा द्वाडपणा ह्या घोड्याच्या अचाट खोडी. चालता मध्येच मारी उडी क्षणाक्षणा मागल्या झाडी. हा दुगाण्या महाराज मी गेलो होतो कंटाळून. म्हणून बाजारा लागून गेलो विकाया कारण. परीन कोणी घेई याला मी फुकटही लागलो द्याया. परीन कोणी तयार घ्याया त्यावरी आपण केली दया. हे झाले फार बरे आम्हा कथेकऱ्यांचे. घोडे पाहिजे गरीबसाचे घरा माझी धनगराचे. नाही वाघ कामाचा ऐसा झाला प्रकार. घोडे झाले गरीब फार. जड जीवांचा उद्धार करण्यास स्वामी अवतरले. घोड्यास म्हणाले आता गड्या करू नकोस येथून खोड्या. त्या येथेच रोकड्या घ्याव्या अवघ्या सोडून. तू शिवाच्या समोरी याचा विचार काही करी. वागत जावे बैलापरी त्रास न देई कवना ते. ऐसे त्याशी बोलून गेले निघून दयाघन कृपा कटाक्ष करून. पशुही ज्याने आकळीला असो श्रोते दुसरे दिवशी. मळ्यात असता पुण्यराशी आले गोविंदबुवा दर्शनाशी. घोड्यावरी बैसून घोडा गोविंदबुवांचा शेगावाशी ठाऊक साचा. कोश अवघ्या खोड्यांचा भीत होते त्याशी जन. तो मळ्यात आलेला पाहून लोक बोलले त्या कारण. गोविंदबुवा ही घेऊन पिढा कशास त्याला. मुले बायका मळ्यात आहेत पहा वावरत. तुमचा घोडा करील घात सहज लिहिलेने कवनाचा. गोविंदबुवा त्याशी बदले तुमचे म्हणणे मी ऐकिले. माझ्या घोड्या शहाणे केले काल रात्री समर्थांनी. त्याने खोड्या दिल्या टाकून झाला गोगलगाई समान. आता भ्यावयाचे कारण काही उरले न कोणाशी. चिंचेखाली उभा केला टाकळीकरांनी घोडा भला. तराटा वाचून राहिला उभा तो एक प्रहर. भाजीपाला कोळा घास मळ्यात होता विशेष. करीना लाविली त्यास तोंड घोड्याने काही. पहा संतांची केवढी शक्ती पशुही आज्ञेत वागती. पत्र्यात रंबिली स्तुती गोविंदबुवांनी समर्थांची. श्लोक पृथ्वीव्रत अचिंत्य जगता प्रती. कृती तुझे न कोणा कळे. असो कलही केवढा तव कृपे सुमार्गी वळे. उणे पुढतीये तुझ्या खचित रत्न चिंतामणी. शिरी सतत माझिया वरद हस्त ठेवा जणी. ऐशी स्तुती करून गेले गोविंदबुवा निघून. घोड्यास आपल्या घेऊन टाकळी ग्रामाकारणे. प्रत्येक दिनी शेगावी यात्रा येई नवी नवी. काहीतरी धरून जीवी हेतू आपल्या श्रोते हो. त्या यात्रे करू मंडळीत बाळापूरचे 2 गृहस्थ. आले काही धरुनी येत समर्थांच्या दर्शना. पती जाता एकमेका बोलू लागले ऐसे देखा. फुलल्या वारीस गांजा सुका येऊ आपण घेऊन. पाकी या गांजावर समर्थांचे प्रेम फार. तो आपण आणिला जर तरी कृपा होईल त्यांची. लोकांती बर्फी खवा आपण गांजा नेऊ भरवा. काठधोत्रा बांधून ठेवा ना तरी विस्मृती होईल. पुढल्या वारीस 2घे जण आले दर्शना कारण. परी गेले विसरून गांजा तो आणावया. शिर ठेविता पायावरी आठवण त्यांना झाली खरी. का नाही आणिला बरोबरी गांजा तो आपण. आता पुढच्या वारीस दुप्पट आणू गांजाशी. ऐसे बोलून मानसी दर्शन घेऊन गेले हो. पुढल्या वारीस तेच झाले गांजा आणण्याचे विसरले. कर जोडून मात्र बसले स्मृती नशे गांजाची. तै स्वामी म्हणाले भास्कराशी. पहा जगाची रीत कैशी गाठ मारुनी धोत्राशी. विसरती जिन्नस आणावया जातीने आहेत ब्राह्मण. तेच आपले भाषण करीती आपण होऊन. खोटे पहा सर्वांशी ब्राह्मणाचे भाषण कदा नसावे अप्रमाण. या तत्वा लागून न जाणती चांडाळ ते. द्विजे निजधर्म सोडिला आचार विचार सांडिला. त्यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सांप्रत. बेटे मनी नवस करीती आणि हात हलवीत येथे येती. आशाने का पूर्ण होती त्यांच्या मनींचे मनोरथ. बोलण्यात पाहिजे मेळ चित्त असावे निर्मळ. तरीच तो घननीळ कृपा करीतो भास्करा. हे शब्द त्या दोघांशी अति लागले मानसी. पाहू लागले एकमेकांशी कुतूहल दृष्टीने. पहा केवढे अगाध ज्ञान आहे यांचे परिपूर्ण. हा जगच्चक्षु गजानन सूर्यापरीच असे हो. आपण केला नवस मनी तो जाणिला समर्थांनी. आता घेऊनी चला गांजा गावातून. ऐसा विचार करून उठले गावात जाऊ लागले.
गांजा आणावया भले तै महाराज वडले त्या आता शेळाकडी प्रत का हा उगाव अनितावत सार नाही किमपि यात मीन हा पापलो गांजाला आता आणण्या गांजा प्रत नका जाऊ पेठेत वेळ हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपल्या लबाडाचे न हेतुपुरती ही खुणगाठ बांधा चित्ती तुमचे काम झाल्यावरती मर्जी असल्या गांजा आणा पुढील आठवड्यात तुमचे काम होईल यात उत्तम परी करा न चुका नेम 5 वाऱ्या येथील करा बाकी हा येथे स्थिर आहे मृडानिपती कर्पूर गौर ज्याच्या कृपेने कुबेर जगी झाला धनपती जा नमस्कार त्याशी करा गांजा आणावया न विसरा परमार्थात खोटे जरा बोलू नये मानवांनी ऐसा उपदेश ऐकून महाराजास वंदून घेतले शिवाचे दर्शन आणि गेले बाळापुरा पुढील आठवड्या माझी भले काम त्यांचे फत्ते झाले तेही गांजा घेऊन आले शेगावात वारीला त्या बाळापूरची दुसरी कथा तुम्ही ऐका श्रोते आता बाळकृष्ण नामे होता बाळापुरात रामदासी कांता त्याची पुतळाबाई परमभाविक होती पाही दरवर्षी वारीस जाई पायी सज्जनगडाते पती पत्नीचा विचार एक पौषमासी निघती देख ओझ्यासाठी घोडे एक घेऊन या बरोबरी कुबडी कंता दासबोध सवे हे सामान अतिशुद्ध साधुत्वाचा नव्हता मद तयाशी की चढलेला मार्गी चालता ग्रामांतरी प्रत्येक झोळी फिरवी खरी त्या झोळीच्या भिक्षेवरी नैवेद्य करी रामाला वंशवद्यात बाळापूर सोरी नवमीला साचार कांता असे बरोबर पुतळाबाई नामजीचे बाळकृष्ण बुवा हाती चंदनाच्या चिपळ्या असती पुतळाबाई करी साथी झांज हाती घेऊन रघुपतीचा नाम गजर करी पंथाने निरंतर शेगाव खामगाव मेहेकर देऊळगाव राजापुढे आनंद स्वामीस जालनापुरी वंदुनिया जांबनगरी जा येते ते मात्र करी 3 दिवस मुक्काम काकी ते ठिकाण समर्थांचे जन्मस्थान पुढे देवऱ्यास येऊन वंदन करी गोदेला पुढे बीड आंबेजोगाईचे मोहरी बेलेश्वर स्वामीचे पटशिष्य समर्थांची डोंगावी कल्याण नरसिंगपूर पंढरपूर नातेपोते शिंगणापूर वाई आणि सातार असे जे गडाच्या पायथ्याशी मागवे प्रतिपदेला तो येऊन पोहोचे भला श्री सज्जनगडाला नवमीच्या त्या उत्सवाशी यथाशक्ती प्रमाणे ब्राह्मण भोजन करावे त्याने श्री स्वामी समर्थाकारणे खराच रामदासी ऐसे रामदासी आता होणे कठीण सर्वथा दास नवमीचा उत्सव होता परत जाई त्याच मार्गे ऐसा क्रम चालला बहुत दिवस त्याचा भला 60 वर्ष देहाला गेली त्याच्या उलटून माघवैद्य द्वादशीस सोडून सज्जनगडास निघावे परत जावयास त्याने आपल्या बाळापुरा असोवैद्य एकादशीशी बसला समर्थ समाधीपाशी आले दुःखाश्रुलोचनाशी शब्दन त्याशी बोलवे हे रामदास स्वामी समर्था हे गुरुराया पुण्यवंता माझे शरीर थकले आता वारीन पायी होईल जरी बसून वाहनाते येऊ सज्जनगडाते तरी तेही कठीण दिसते मज लागी दयाळा नेम चालला आजवर आता पंडू आहे अंतर परमार्थाशी शरीर निकोपादी पाहिजे तरीच सर्व घडे काही हे रामदासा माझी आई हे म्हणण्याची जरूर नाही आपण सर्व जाणत असा ऐशी प्रार्थना करून निजला शयेस जाऊन तो प्रभात काळी पडले स्वप्न बाळकृष्ण बुवाला स्वप्नी म्हणाले रामदास ऐसा न होई हताश नको येऊ येथून खास या सज्जनगडाते माझी कृपा तुझ्यावरी माझा उत्सव बाळापुरी करावा तू आपल्या घरी येईन मी नवमीला तुला द्याया दर्शन हे मानी प्रमाण वचन आपल्या शक्तीस पाहून परमार्थ तो आचरावा ऐसे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले कांतेसह परत आले बाळापुरास आपल्या घरी पुढे श्रोते दुसरे वर्षी काय झाले माघमाशी त्या बाळापुराशी ते आता अवधारा माघवैद्य प्रतिपदेस समर्थांच्या उत्सवास आरंभ बाळापुरास बाळकृष्णांनी घरी केला दासबोधाचे वाचन रात्रीस हरिकीर्तन 2 प्रहरी ब्राह्मण भोजन धुपारती अस्तमानाला बाळकृष्णांच्या मनात विचाराची घोळत पाहू कसे येतात स्वामी समर्थ नवमीशी बाळकृष्णाच्या वचनांनी केली गावकऱ्यांनी आपापसात वर्गणी उत्सवास आहे करावया ऐसा थाट बाळापुरा नव दिवस झाला खरा 9व्या दिवशी 2 प्रहारा घडीत आले घडून श्री गजानन साक्षात्कारी श्रोते तया बाळापुरी उभे राहिली 2 प्रहरी नवमी तिथी लक्षून बाळकृष्णाच्या द्वारात राजाभिषेक चाललात लोक झाले विस्मित गजाननाशी पाहुनिया म्हणू लागले बोवाशी उठा हो वेगेशी तुमच्या दास नवमीशी द्वारी पातले गजानन त्यावरी बोवा म्हणाले गजाननाले खरे झाले
त्याही संतांचे लागले पाय माझ्या घराशी. परी आजच्या दिनीसाची मी वाट पाहतो समर्थांची. त्या सज्जनगड निवासी याची आतुर होऊ नये ठाई. त्यांचा मसी करार आहे, मी नवमीला येईन पाहे. ती वाणी असत्य नोही ऐसा माझा भरवसा. इकडे स्वामी गजानन द्वारी उभे राहून जे जे रघुवीर म्हणून श्लोक बोलू लागले. श्लोक अहिल्या शिळा रागवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. अशी वाणी ऐकता उठली स्वारी बाळकृष्णाची. पाहती जो येऊन द्वारी तो गजाननाची नग्न स्वारी. अजानुभाऊ साजिरी उभी निजानंदामध्ये. करण्या गेला नमस्कार तो रामदास दिसले साचार. हाती कुबडी जटाभार रोळत होता पाठीवर. भाली ते पुंड्र उभासाचा होता गोपीचंदनाचा. नेसलेल्या लंगोटीचा रंग होता हिरमोजी. ऐसे रूप पाहिले बाळकृष्णा भरते आले. प्रेमाचे ते श्रोते भले नैनी संचले आनंदाश्रू. तो सवेच दिसती गजानन त्याच्या नेत्राकारण. कुबडी लंगोटी काहीच न त्रिपुंड्र शिरींचा जटाभार. पुन्हा त्याने हाताश व्हावे तो रामदास स्वामी दिसावे. पुन्हा जो निरखून पाहावे तो मागुती गजानन. ऐशी स्थिती झाली खरी संयमाच्या खेळापरी. घोटाळलासे अंतरी कोडे काही चुमगेना. मग म्हणाले गजानन रामदासाशी प्रेमे करून. नको गांगरू देऊ मन तुझा समर्थ मीच असे. मागे बापा गडावरी माझीच होती वस्ती खरी. आता शेगावा भीतरी राहिले येऊन मळ्यात. तुला सज्जनगडी दिले वचन की दास मीच येईन. मी बाळापुरा लागून ह्याचे स्मरण आहे का. त्या वचनाची पूर्तता करण्यास येथे आलो आता. दे सोडून अवघी चिंता मीच आहे रामदास. शरीररूपी वस्त्रास तू किंमत देतोस आणि आत्म्याला विसरतोस. याला काय म्हणावे. श्लोक आहे की ते ठाई वासाशी जीर्णानी तो पाही. ऐसा मुळी न भ्रमिष्ट होई चाल पाठी बसवी मला. बाळकृष्णाचा धरून हात गजानन आले घरात. एका मोठ्या पाटी स्थित स्वामी गजानन झाले. बाळापुरी पुकार झाली गजानन आल्याची ती भली. मंडळी धावू लागली दर्शन घ्यावया पायांचे. रामदासी अवघ्या दिवसभर करीत राहिला विचार. शेवटी रात्र होता 3 प्रहर. स्वप्न पडले बाळकृष्णा अरे गजानन माझीच मूर्ती. हल्ली तुमच्या वराडा प्रांती. संशय मुळीना धरी चित्ती तो धरिता बुडशील. मी तोच समजून करी गजाननाचे पूजन. गीतेचे हे आहे वचन संशयात्मा विनश्यती. ऐसे स्वप्न पडल्यावरी बाळकृष्ण तोषला भारी. मस्तक ठेविले त्या धरली गजाननाच्या पायावर. महाराज आपुली लीला मीना समर्थ जाणण्याला. तो घोटाळा उकलिला तुम्ही स्वप्न देऊन. नवमी माझी सांग झाली न्यूनता काही न उरली. अर्भकावरी कृपा केली तेने धन्य झालो मी. आता काही दिवस राहाया बाळापुरास. तीच आहे मनी आस ती पूर्ण करा हो. महाराज म्हणाले त्यावर ऐक माझा विचार. काही दिवस गेल्यावर येईन मी बाळापुरा. भोजनोत्तर निघून गेले स्वामी शेगावाशी भले. रस्त्याने न कोणा दिसले क्षणात पोहोचले शेगावी. स्वस्ती श्री दासगणो विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. सुखद हो भाविकांप्रत हेची इच्छी दासगणो. शुभं भवतु श्री हरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 9वाध्याय समाप्तः. श्री गजानन महाराज की जय.